नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 11वा विषय इंग्रजी त्यातील 1.2 ऑन टू द समिट वी रिच द टॉप या पाठातील आईस ब्रेकर्स. चला तर मग सुरुवात करूयात. आईस ब्रेकर्समध्ये पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. आता तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचे म्हणतो आणि त्याच्यानंतर खाली एक वेब डायग्राम देण्यात आलेली आहे. तर क्लाइम्बिंगशी रिलेटेड ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या लिहून तुम्हाला ही डायग्राम कंप्लीट करायची आहे. तर वेब डायग्रामच्या सेंटरला आहे क्लाइम्बिंग. त्यांनी आपल्याला दोन ऑप्शन सुद्धा या ठिकाणी दिले की रॉक क्लाइम्बिंग आणि दुसरं रॅपिलिंग म्हणून. तर आता क्लाइम्बिंगशी रिलेटेड बाकीच्या कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपण बघूया. की आपण जसं म्हणू शकतो की आईस क्लाइम्बिंग, त्याच्यानंतर पॅराशूटिंग, पॅराग्लायडिंग, त्यानंतर माउंटेन हायकिंग और ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग ज्याला म्हणतो आपण, हिल वॉकिंग, स्कीइंग, कॅनॉनिंग, वॉटरफॉल, रॅपिलिंग असे बरेचसे क्लाइम्बिंगच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत. या व्यतिरिक्त आपण लिहू शकतो की हॉर्स ट्रेकिंग, हॉट एअर बलूनिंग, त्यानंतर केविंग, हिल वॉकिंग, स्कुबा डायव्हिंग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ग्लेशियर क्लाइम्बिंग, बोल्डरिंग. तर ह्या क्लाइम्बिंगशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आपल्याला या ठिकाणी आता 7 लिहायचे सांगितलेल्या होत्या, तर 2 लिहून दिलेल्या आहे. बाकीच्या 5 आपण या ठिकाणी लिहिल्या. आता जी दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती आहे देर आर सर्टन प्रीरिक्विसाइट्स ऑफ माउंटेनिअरिंग विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉईंट्स. डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनिअरिंग. की माउंटेनिअरिंग करताना आपल्याला काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात, लक्षात ठेवाव्या लागतात. त्यासाठी काही रूल्स वगैरे आहेत. आता खाली दिलेल्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, डेव्हलप ए शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. की तुमचा आणि तुमच्या मित्राच्या मध्ये झालेला एक छोटासा संभाषण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे अबाउट माउंटेनिअरिंग, माउंटेनिअरिंगच्या संदर्भात. आता पॉईंट कोणते दिलेले आहेत आपल्याला? पॉईंट दिलेले आहे टाईम, की वेळ किती लागणार आहे, डिस्टन्स किती आहे, अंतर किती आहे, इक्विपमेंट म्हणजे साधनं कोणते कोणते पाहिजे, मेंटल अँड फिजिकल फिटनेस, की माउंटेनिअरिंगसाठी मेंटल अँड फिजिकल फिटनेस लागतं का, लागत असेल तर कशा पद्धतीने पाहिजे, क्लॉथ्स म्हणजे कपडे कोणकोणते पाहिजे आणि ट्रेनिंग कोणतं घेतलेलं आहे का. या संदर्भात हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एक डायलॉग लिहायचा आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या मित्रामध्ये. तर एक सॅम्पल डायलॉग मी तुमच्यासमोर या ठिकाणी आता सांगत आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणणार म्हणजे हाय समीर, हाव आर यू. देन समीर, हॅलो, आय एम फाईन. दीपक, डू यू नो अबाउट माउंटेनिअरिंग. म्हणजे तुला माउंटेनिअरिंगबद्दल काही माहिती आहे का. आय म्हणजे मी. येस, आय कलेक्टेड सम इन्फॉर्मेशन अबाउट इट फ्रॉम इंटरनेट. हो, मी याच्याबद्दल इंटरनेटवरून थोडीशी माहिती गोळा केलेली आहे. समीर, आय टू गॉट सम इन्फॉर्मेशन फ्रॉम न्यूजपेपर्स अँड बुक्स. समीर म्हणतो मी सुद्धा न्यूजपेपर्समधून, पुस्तकांमधून याच्याबद्दल काही माहिती जमा केलेली आहे. गुड माउंटेनिअरिंग इज नॉट अन इझी टास्क. की चांगलं माउंटेनिअरिंग हे काही सोपी गोष्ट नसते, सोपं काम नसते. इट नीड्स अ लॉट ऑफ टाईम टू बिकम एक्सपर्ट. आणि तुम्हाला एक्सपर्ट होण्यासाठी, तज्ज्ञ होण्यासाठी
बराचसा वेळ जातो. आता समीर काय म्हणतो बघा, या द डिस्टन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि जो दुसरा मुद्दा होता आपला की डिस्टन्स हे फार महत्त्वाचं आहे. इनिशियली वी कांट कवर टू मच डिस्टन्स ऑन माउंटेन्स, की आपण सुरुवातीला जास्त डिस्टन्स कवर करू शकत नाही माउंटेनवरचं. बिकॉज वी डोंट हॅव इट्स हॅबिट. का करू शकत नाही? कारण आपल्याला ती सवय नसते. फॉर माउंटेनियरिंग few things like rope, axe, water, tumbler, sleeping bags, string, oxygen cylinder, food packets, medicines, etc. are essential. मग माउंटेनियरिंग करताना एखाद्या पर्वतावर किंवा टेकडीवर चढत असताना महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहे की आपल्याकडं दोर असला पाहिजे, ती जी फिक्स करण्याची कुऱ्हाड असते ती असली पाहिजे, वॉटर टम्बलर असलं पाहिजे, त्याच्यानंतर स्लिपिंग बॅग असल्या पाहिजे, स्ट्रिंग असली पाहिजे, ऑक्सिजन सिलेंडर असला पाहिजे, फूड पॅकेट पाहिजे, आपल्याकडं मेडिसिन्स औषधी पाहिजे. हे असणं अत्यंत आवश्यक आहे. समीर, देर इज नीड ऑफ प्रॉपर ट्रेनिंग फॉर सेक्युरिटी ऑफ द माउंटेनियर, की एक विशेष ट्रेनिंग असलं पाहिजे म्हणते या माउंटेनियरच्या सिक्युरिटीसाठी. We also have to decide in which season we should go for climbing. आणि आपण हे असं डिसाईड केलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे की आपण कोणत्या सीझनमध्ये क्लाइम्बिंगसाठी जाणार आहोत. येस, इट्स ट्रू, वी नीड टू टेक प्रॉपर क्लोथ्स फॉर द माउंटेनियरिंग. की माउंटेनियरिंग करताना आपण एक प्रॉपर त्याला साजेसे असे कपडे घातले पाहिजे. आवर क्लोथ शूड हेल्प अस इन क्लाइम्बिंग. कारण आपले कपडे आपल्याला त्या ठिकाणी मदत करत असतात क्लाइम्बिंग करत असताना. तर त्याला ॲप्रोप्रिएट असे क्लॉथ्स आपले असले पाहिजे. दे शूड नॉट बी टू लूज. ते खूप ढिगळ असे नसावेत. दे शूड नॉट बिकम अ प्रॉब्लेम ड्युरिंग अवर जर्नी. की त्या कपड्यांचा आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे आपल्या प्रवासामध्ये. समीर, माउंटेनियरिंग इज ऑल्सो द टेस्ट ऑफ मेंटल अँड फिजिकल फिटनेस. माउंटेनियरिंग ही खरंच एक प्रकारची माणसाच्या मेंटल फिटनेसची आणि फिजिकल फिटनेसची परीक्षाच असते म्हणा. वी शूड पे अटेन्शन ऑन इट ऑल्सो. तर या गोष्टीवर सुद्धा आपण भर दिला पाहिजे की माउंटेनियरिंग करताना तुमचं फिजिकल फिटनेस असलं पाहिजे. नुसतं फिजिकल फिटनेसच नाही तर तुमची जी मेंटल स्टेट आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं असणं आवश्यक असते. येस, वी हॅव मच इन्फॉर्मेशन नाव. की आता आपल्याकडं बऱ्यापैकी माहिती आलेली आहे. ओके, गुड बाय. आणि मग समीर पण म्हणतो गुड बाय. तर हा दोन मित्रांमध्ये, तुमचा आणि तुमच्या मित्रामध्ये माउंटेनियरिंगशी संदर्भात असलेला संवाद आपण खाली दिलेल्या मुद्द्यांवर घेतलेला आहे. यानंतरची जी तिसरी ॲक्टिव्हिटी आहे ती काय म्हणते बघा, डिस्कस विथ युअर पार्टनर. तुमच्या पार्टनरसोबत काय डिस्कस करायचे तुम्हाला? द व्हेरियस हजार्ड्स अँड रिस्क दॅट माउंटेनियर ऑर ट्रेकर हॅज टू फेस इन ॲन एक्सपिडिशन. की त्याच्या प्रवासामध्ये, त्याच्या जर्नीमध्ये एखादा माउंटेनियर किंवा एखादा ट्रेकर हा कोणकोणत्या प्रकारचे साहस, कोणकोणत्या प्रकारचे धोके, कोणत्या प्रकारची रिस्क त्या ठिकाणी उचलतो किंवा कशा पद्धतीने त्याला या गोष्टींचा सामना करावा लागतो हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि ते करत असताना आपल्याला लिहिता येईल की फेस स्नोवी अँड स्टॉर्मी विंड. की बऱ्याच वेळेस काय की बर्फाळ प्रदेश असतो, त्यानंतर खूप मोठ्या पद्धतीचं असं ज्याला आपण वादळ किंवा हवा येते तर त्याचा सामना त्याला करावा लागतो. टू कीप सेफ फ्रॉम फॉलिंग रॉक्स. की आता बऱ्याच वेळेस भूस्खलन होतं किंवा मग खडक हा घसरायला लागतो तर त्यावेळेस सुद्धा त्याला स्वतःला सेफ ठेवावं लागतं. फॉलिंग आईस अँड बोल्डर्स. की बऱ्याच वेळेस मोठे मोठे जे दगड आहेत हे दगड घरंगळत खाली येत असतात, त्यापासून त्याला स्वतःला वाचवावं लागतं. किंवा तो जर आईस क्लाइम्बिंग करत असेल तर अशा वेळेससुद्धा जर बर्फ घसरत असेल तर त्यावेळेस त्यालासुद्धा आपल्याला फिट ठेवावं लागतं, एका जागेवर सेफ ठेवावं लागतं.
टू प्रोटेक्ट फ्रॉम हाय ॲटिट्यूड सिकनेस. आता हाय अल्टिट्यूड सिकनेस की स्वतःला त्याला आणखीन समजा आजारी पडला नाही पाहिजे अशा पद्धतीने त्याला स्वतःला संरक्षित करावं लागतं. टू कॅरी वुंड्स कॉज ड्यू टू स्लायडिंग ऑर फॉलिंग डाऊन. की आता तो जर का घसरला किंवा खाली पडला तर त्यावेळेस त्याला ज्या जखमा आहेत त्या जखमांची सुद्धा त्याला काळजी घ्यावी लागते. टू अवॉइड स्नो बाईट ड्युरिंग स्टे ऑर जर्नी. की थंडीनं तो कुडकुडणार नाही किंवा थंडी त्याला अफेक्ट करणार नाही किंवा बर्फ त्याला अफेक्ट करणार नाही, हेही त्याला लक्ष घ्यावं लागतं. अनेबल टू कीप इन टच विथ बेस कॅम्प टू गेन हेल्प. आता बरेच वेळेस काय असतं की बेस कॅम्प हा खाली असतो आणि हा वर चढलेला असतो. अशा वेळेस त्याला मदत मिळत नाही. मग या वेळेस त्याला स्वतःला खंबीर ठेवावं लागतं. लूज द राईट अँड ट्रॅप इन अननोन प्लेस. की बऱ्याच वेळेस काय होतं की तो जी योग्य मार्ग असतो किंवा योग्य जागा असते तिथून तो हटतो आणि एखाद्या अननोन प्लेसकडे चालला जातो, त्याला ते कळत नाही. कीप द बॉडी सेफ फ्रॉम इन्सेक्ट्स, रेप्टाईल्स अँड अदर वाईल्ड क्रिएचर्स. की ज्यावेळेस तो माउंटेनिअरिंग करत असतो त्यावेळेस तिथं काही किडे असतात, काही सरपटणारे प्राणी असतात किंवा काही जंगली श्वापदं असतात, तर त्यांच्यापासून याला स्वतःच्या शरीराला सेफ ठेवावं लागतं. सर्वाईव्ह इन इनसफिशियंट ऑर लो ऑक्सिजन एरिया. की बऱ्याच वेळेस ज्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण एक कमी आहे किंवा फारच कमी आहे अशा एरियामध्ये त्याला स्वतःला जिवंत ठेवावं लागतं, सर्वाईव्ह करावं लागतं. टॉलरेट हंगर अँड रिमेन थर्स्टी इन क्रिटिकल सिच्युएशन. की गुंतागुंतीच्या प्रसंगामध्ये किंवा अवघड अशा प्रसंगामध्ये त्याला कधी कधी उपाशी राहावं लागतं किंवा त्याला पाणी मिळत नाही प्यायला. हाही प्रसंग किंवा ही परिस्थिती त्याला पाहावं लागते. सनबर्न की उन्हाचे चटके लागतात. उन्हाचे चटकेसुद्धा माउंटेनिअरिंग करत असताना त्याला भोगावे लागतात. डिहायड्रेशन की शरीराचं डिहायड्रेशन होतं, शरीरामधील पाण्याची पातळी कमी होते, त्याचा त्रास होतो, तो त्राससुद्धा सहन करावा लागतो. को रिलेशन इन यूजिंग रोप. की ज्यावेळेस तुम्ही रोप वापरत असतात, दोर वापरत असतात त्यावेळेस को रिलेशन ठेवावं लागतं. आणि आणखी एका गोष्टीचं की टायर्डनेस, थकवा. हे चालत असताना त्याला खूप वेळेस थकवा येतो, वर चढत असताना थकवा येतो. हा थकवासुद्धा त्याला फेस करावा लागतो, कारण अशा प्रसंगात थकून जमत नाही पण तरी थकवा येतो, तर या थकव्यासोबत त्याला समोर जायचं असते. असे बरेचसे साहसी प्रसंग असतात, अशा बऱ्याचशा रिस्क असतात ज्या माउंटेनियरला किंवा ट्रेकरला काय करावं लागतात, फेस करावे लागत असतात. तर हे होते आईस ब्रेकर्स ऑन टू द समिट वी रीच द टॉप यामधले. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे सर्वच व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.